पण या ठिकाणी आपला खेळ पाहण्यासाठी ज्याने आपला किमती वेळ या ठिकाणी खर्ची घातला, या ठिकाणी ज्यांना आपण आमंत्रित केलं असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांच्या स्वागतासाठी आपलं सुद्धा सहयोग असणं गरजेचं आहे. मी या ठिकाणच्या सर्व संघांना आणि संघनायकांना विनंती करतो की आपल्या संघातील खेळाडूंना एका लाईनीमध्ये उभं करायचं आहे. सर्व संघनायकांना विनंती करतो, संघ मालकांना सुद्धा विनंती करतो की आपण आपापल्या संघाच्या खेळाडूंना एका लाईनीमध्ये उभं करायचं आहे. या ठिकाणी आपण एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपलं सहकार्य गरजेचं आहे. एका लाईनीमध्ये सर्व संघाने आपापले खेळाडू उभे करायचे जे उपस्थित आहे सर्वांनी. मित्रांनो, ही जय भीम प्रीमियर लीग आहे, हे आपले सर्वांचे आहे. सर्वांनी एकत्र या, हाच आपला उद्देश आहे. आणि जर आपण आता एकत्र आलो तर आपली एकजूट नक्की दिसेल. विनंती आहे सगळ्यांनी की समोर यावं, सगळ्यांनी एकजूट दिसावी. जे संघाला सपोर्ट करतात त्यांनी देखील या ठिकाणी यावं मी विनंती करेन. ब्लू बॉल कळजुंडी एका साईडला उभे राहतील, त्रिशा 11 एका साईडला उभे राहतील. लॉर्ड बुद्धा जर खेळाडू इथे उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी एकत्र उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे आरके स्पोर्ट यांनी सुद्धा एका लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. कुठलाही खेळाडू इकडे तिकडे असणार नाहीये, कारण का आपल्यासाठी हे लोक आलेले आहेत आणि आपण त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कृपया सगळ्यांना विनंती आहे, प्लीज प्लीज. सगळ्यांना नाव घेऊन नाही सांगू शकत रे, हे सगळ्यांसाठी चार आजच्या दिवसातले 4 संघ होते. आरके स्पोर्ट, ब्लू बर्ड कलझोंडी, त्यानंतर त्रिशा 11, ब्लू बर्ड, लॉर्ड बुद्ध सैतवडे. 4 संघाचे संघ मालक यांनी देखील या ठिकाणी यायचे आणि त्याचे सर्व संघ मालकांनी विराजमान व्हायचे मंचावर. संघ मालकांना विनंती आहे त्यांनी प्रथम या ठिकाणी यायचं. प्रीतम असेल, डॉक्टर मयुरे, डॉक्टर विकी सावंत असतील, त्यानंतर ब्लू बर्ड कलझोंडीचे अमोल पवार असतील, वैभव पवार असतील, बाळकृष्ण दावजी जाधव जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी मंचावर यायचं आहे. बाळकृष्ण दावजी जाधव, वाटत पश्चिम. त्रिशा 11 संघाचे मालक अमर जाधव यांचे सर्वांना विनंती आहे, पिताजी आहेत ते, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. दरम्यान जे सेमीफायनलचा सामना झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच झाला होता तो सुमित पवार. मला वाटतं देऊन टाकू आता तोपर्यंत बक्षीस वितरणातच घेऊन सामना. सर्वांनी लाईन मध्ये राहायचंय, प्लीज प्लीज या ना संघ. लिस्ट दे मला तू इथे. तू मग मला सांगतो मी काय सगळं करतो, बघतो काय. सर्वांनी आता इकडे लक्ष द्यायचं आहे. वरती 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 विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, विद्वत्तेचा महामेरू, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, महाबोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन, पंचांग प्रणाम. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती उत्सवानिमित्त सेक्युलर ब्लू पॅन्थर 22 खेडी अंतर्गत युवकांचं एक मजबूत, एक लढाऊ, एक वैचारिक असं युवा संघटन आणि या युवा संघटनेने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 134व्या जयंती उत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. खरं तर ही स्पर्धा का केली होती, का करतो, याच्या पाठीमागचं सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. 3 दिवसामध्ये आम्ही आमच्या मनोगतातून, आमच्या कॉमेंटेटर्समधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि 100% आपण याच्यातमध्ये आज यशस्वी झालोय. आपण आपल्या युवकांना जोडलाय. जे युवक आम्हाला माहीत नव्हते ते सगळे युवक आपल्यापर्यंत आलेत आणि अभिमान वाटतो की या तालुक्यामध्ये आपली एवढी मुलं आहेत. एवढं प्रत्येकाचं योगदान जर आम्हाला लाभत राहिलं सातत्याने तर आपण भविष्यात खूप मोठी कामगिरी करू शकतो. आज खेळाच्या माध्यमातून आपण एकत्र आलोत आणि आपण एकत्र आलो, एकत्र करायचा हा विचार आम्ही ज्या वेळेस आमच्या
मान्यवरांना किंवा आम्ही ज्यांना आमचे आदर्श मानतो, ज्यांना आम्ही आमचे मार्गदर्शक मानतो, अशांसमोर ज्यावेळेस आम्ही आमचं मनोगत त्यांच्यासमोर व्यक्त केलं, त्यांनी कुठलाही आळावेढा न घेता, कुठलेही किंतु परंतु मनात न ठेवता आम्हाला त्यांनी सरळ सरळ एवढा सपोर्ट केला. त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज ही स्पर्धा झाली आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते. या ठिकाणी मी मान्यवरांना ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे, मंचावर जे मान्यवर उपस्थित आहे, या मान्यवरांचं प्रत्येकाचं आमच्यासाठी खूप मोठं योगदान आहे. खूप मोठा त्यांचा आम्हाला सहकार्यात सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी या मान्यवरांना या ठिकाणी आमच्या सेक्युलर ब्लू पॅन्थरच्या वतीने पुष्प देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी या ठिकाणी खरं तर हे जे मान्यवर आपल्याला मंचावर दिसत आहेत, हे मंचावर मान्यवर आहेत, यांनी केलेला सपोर्ट हा आमच्यासाठी खरोखर मी मगाशी जसं बोललो तसंच. परंतु ज्या वेळेस ही संकल्पना आम्ही राबवत असताना उद्या आपल्याकडे 22 खेडीच्या वतीने मोठी महारॅली आहे जयंती निमित्ताने. खरं तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण अशा महामानवाचे अनुयायी आहोत. अशा महामानवाने आपल्याला आपलं हे जीवन सोन्यासारखं केलंय. ज्या महामानवाच्या नावाने आकाशातला एक तारा आहे. आतापर्यंत कोणाच्या नावाने तारा आहे का आपल्या भारतामध्ये? पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक तारा रजिस्टर केलाय आणि ही आपल्यासाठी एवढी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा महामानवाची जयंती आपण साजरी करत असताना या ठिकाणी सर्वांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलंय. प्रत्येक खेळाडूने सहकार्य केलंय, प्रत्येक संघ मालकाने या ठिकाणी कुठलाही इथं वाद झाला नाही, कुठली आमच्यामध्ये किंतु परंतु झाली नाही. जे काही खेळाच्या मैदानावरती नियमावरून एखाद्या गोष्टी डिस्कस झाल्या मात्र ते आम्ही मनात कधी कुणाच्या राहिल्या नाहीत, ठेवल्या नाहीत. आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सर्व खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी चांगला सहभाग मिळाला. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू दे. टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी वाजवायच्या आहे, सगळ्यांसाठी वाजवायच्या आहे. या ठिकाणी मंचावर बसलेले आपल्या बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुकाचे विद्यमान अध्यक्ष आणि आमच्या 22 खेडीतील एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्यासमोर आम्ही लहान असल्यापासून आम्ही त्यांच्यासमोर एकदम वाकूनच त्यांच्याशी बोलतो. आजही आम्ही त्यांच्याशी वाकूनच बोलतो, कारण का एवढं आमच्यासाठी त्यांचं मनात मध्ये स्थान आहे की अण्णा म्हटलेलं की आम्हाला एक आधार असा मिळतो की आधार आहे त्यांच्याकडे. आणि हा आधाराच्या भावनेतून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मी प्रथमतः विनंती करतो की आमच्या सेक्युलरचे श्रीकांत जाधव यांनी माननीय प्रकाशजी पवार साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. थोडा ठिकाणी आमचा जो फॉर्मॅट आहे, जी पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे, आम्ही लहानपणापासून आमच्या मान्यवरांकडून शिकलोय की प्रोटोकॉल कसा पाळायचा असतो आणि आम्ही त्या प्रोटोकॉलनुसारच वागत असतो. परंतु या ठिकाणी थोडंसं एक आपल्याकडे ॲडजस्टमेंट करतोय म्हणून, कारण का या ठिकाणी सातत्याने 3 दिवस ज्यांनी आपल्या सुमधुर वाणीतून, मंगल वाणीतून या सर्व स्पर्धेचा मैदानावरचा इतिवृत्तांत जवळजवळ अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हतं, देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांचा आवाज पोचला, ज्यांनी हा इतिवृत्तांत लोकांपर्यंत पोहोचवला, ते म्हणजे कांबळे सर. आता त्यांना जायचं थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून ते जातात, म्हणून त्यांचं एक स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करतो की आमच्या सेक्युलरचे एक खंदे कार्यकर्ते समर्थक अमोलजी पवार जर उपस्थित असतील तर त्यांनी यांना पुष्प देऊन, कांबळे सरांना पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. आणि सर, आपण खरोखर आलात, आपला आवाज आम्ही ऐकला, आपल्या वाणीतून आम्हाला एवढं प्रभावित केलं आपण की आमच्याकडून एक अपेक्षा आहे तुमची की सातत्याने असं तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आणि एक आणि बोलतोय तेच बोलतोय की खरोखर तुम्ही आतापर्यंत या लोकांना, खेळाडूंना प्रोत्साहित केलं, तिथल्या संघटनेला प्रोत्साहित केलं, परंतु ही स्पर्धा, ह्या स्पर्धेबद्दल एक थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. प्रथमतः या ठिकाणी सर्व खेळाडूंचा मी आभारी आहे की मला तर आपण 3 दिवस समजावून घेतलेत, काही चुका झाल्या असतील तर आपण आम्हाला माफ करा. आणि ही स्पर्धा अतिशय सर्वात चांगली स्पर्धा या रत्नागिरीमध्ये या ठिकाणी आपण आयोजित केली, त्या सर्व आयोजकांचा मी धन्यवाद करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. धन्यवाद कांबळे सर.
आपण आलात, आम्हाला सहकार्य केलं. आपण आता परतीच्या मार्गावर आहात. आपला प्रवास सुखाचा हो हे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला हाक मारू. तुम्ही मात्र आम्हाला प्रतिसाद द्याल ही आम्हाला अपेक्षा आहे. दरम्यान या ठिकाणी आपल्या धार्मिक संघटनेचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी खरोखर धार्मिकतेबरोबर एक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम करतात. त्यांचा एक चांगला असा नावाचा एक ठसा आहे, ते म्हणजे या ठिकाणी आयरे सर. मी विनंती करतो की आयरे सरांना रुपेश जाधव आपण पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायचंय. म्हणजे आयरे सरांबद्दल बोलायचं झालं तर आयरे सरांची ही तिसरी पिढी आहे जी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी स्वतःला वाहून दिलेलं आहे. आणि खरोखर सर तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून आम्ही समाजामध्ये काम करतोय. तुमच्यासारख्या लोकांना बघून आम्ही प्रेरित होतोय. तुमच्याकडून आम्हाला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा सातत्याने आमच्यामध्ये राहावं म्हणून आमचं सेक्युलर ब्लू पॅन्थर हे सतत सातत्याने प्रयत्नशील असेल. नितीन सुर्वे आपण या ठिकाणी उपस्थित आहात, मंचावर यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आमच्या 22 खेडी गावातील एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याचं वय विचारायचंच नाही. तुम्ही विचारलं तर तो सांगणार असं व्यक्तिमत्व आहे की मी 16 वर्षाचा आहे, मी 12 वर्षाचा आहे, मी 15 वर्षाचा आहे. आपलं आयुष्य त्यांनी देश सेवेसाठी सीमेवर खर्ची घातलेलं आहे. आणि तिथून आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी या आपल्या परिसरामध्ये एक धार्मिक आणि सामाजिक संघटनेमध्ये सातत्याने आम्हा युवकांना म्हणजे मला जरी बघितलं तरी ते कुस्ती करायला माझ्यावर तयार होतात. म्हणजे त्यांच्याकडे एवढी एनर्जी आहे आजही. असे म्हणजे आर्मी रिटायर्ड ऑफिसर आणि आमच्या 22 खेडी संघटनेचे विद्यमान उपसभापती आयुष्यमान आर.डी. सावंत साहेब, मी यांना सुद्धा पुष्प देऊन सन्मानित करू इच्छितो. मी विनंती करतो की अमित जाधव आपण आर.डी. सावंत सरांना सन्मानित करायचंय. एक धार्मिक आणि सामाजिक संघटनामध्ये सुद्धा कार्यरत असलेले ज्येष्ठ आहेत. त्यांचं वक्तृत्व सुद्धा छान आहे. लोकांना समजावून सांगण्याची त्यांची एक पद्धत अशी आहे की त्यांना ऐकल्यानंतर परिवर्तनाची एक आपल्या मनामध्ये एक अशी इच्छा निर्माण होते आणि माणूस आपोआप परिवर्तन करायला शिकतो. जो त्यांच्या संपर्कात आला, त्यांच्याकडून काही शिकला, तो कधीच वाया जात नाही. आणि असंच व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी मंचावर बसलेले आमचे डॉक्टर आहेत, त्यांचे वडील आयुष्यमान सुरेशजी मोहिते सर, मी यांचा सुद्धा सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतो की या ठिकाणी सेक्युलरचे आमचे पियुष आपण सरांना पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी राकेश जाधव आमचे सहकारी आहेत, त्यांनी पुढे यायचं आहे. जोरदार टाळ्या. आपला मी बऱ्याच वेळा बघितलंय की आम्ही काय करतो, युवक काय करतो, युवकांच्यात मध्ये करण्याची काय स्पिरिट आहे, युवक कुठल्या पातळीवर जाऊन काय करतात आहे आणि तो इथे उत्तांत इतर लोकांना समजावा म्हणून ते कधीही कुठलीही अडचण न सांगता आमच्या बातम्या असतील, आमचं काय इथलं जे थेट प्रक्षेपण असेल त्याबद्दल सातत्याने चर्चा करतात. आणि ते पत्रकारित एक चांगलं नाव आहे असं किशोरजी पवार या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे. तर मी विनंती करतो की आमच्या सेक्युलरचे सागर पवार आपण पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायचंय. त्यांचं करायचं झालं पटापट असं नाही होत रे, पटापट नाही.
ज्यांनी खेळवलं, म्हणजे महाराष्ट्र असू दे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असू दे, अनेक संघांना ज्यांनी कोऑपरेट केलं किंवा तयार केलं, मुलींना खास करून त्यांनी देशापर्यंत पोहोचवलं आणि आमच्या या मातीचं, कोकणच्या मातीचं नाव लोकांच्या मनामध्ये रुजवलं. आणि तेच म्हणजे या ठिकाणचे आमचे जाधव सर आज इथं उपस्थित आहे. मी विनंती करतो की आमचे भीमराज जाधव, आपण सागर पुढे सरांचं पुष्प देऊन सन्मान तू करायचंस. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. अजून अशी दोन व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, मी दोघांसाठी हे बोलतोय, तर दोघांनी असं काम केलंय की ज्या वेळेस भाऊ भावाला विचारत नव्हता, मुंबईवरून भाऊ गावाला येत असेल तर नको रे येऊ नकोस, आलास तर तिकडेच थांब, कुठेतरी बाहेर थांब, अशी मानसिकता झाली होती कोविडच्या काळामध्ये 19 पासून. आणि अशा कालखंडामध्ये ज्यांनी लोकांची सेवा केली, स्वतः सुद्धा कोरोना बाधित झालेत, असे या ठिकाणी दोन्ही डॉक्टर बसलेले आहेत मंचावर. मी प्रथमतः या ठिकाणी लॉर्ड बुद्धा सैतवडे या संघाचे संघपालक मयुरेश मोहिते आणि विकी सावंत या दोघांनाही संयुक्तरित्या श्रीकांत जाधव यांना विनंती करतो की आपण दोघांचे पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहे, कारण का डॉक्टर हा देवाचा दुसरा अवतार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या संघाचा खेळाडू, एक माजी खेळाडू आहे, धार्मिक संघटना असू दे, सामाजिक संघटना असू दे किंवा इतर उपक्रम असू दे, जो आमच्या पाठीशी कायम असतो, आम्ही जिथं असतो तिथं तो असतो, आणि तो म्हणजे आमचा मोठा भाऊ राकेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. मी सुद्धा त्याला सुद्धा पुष्प देऊन, सागर याला विनंती करतो की आपण पुष्प देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबईवरून आलेला आमचा भीम्यादा खास स्पर्धेसाठी आलाय, गावाला कधीच येत नाही, अगदी इमर्जन्सी असली तरच येतो, पण ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर तो आज सकाळी इथं पोहोचला आणि तो अख्खा दिवस या मैदानावर आहे. या संपूर्ण स्पर्धेचा त्याने आनंद घेतलाय आणि तो म्हणाला परत स्पर्धा असेल तर आम्ही गावाला येईन, अशी स्पर्धा नेहमी भरवली तर गावाला यायला मला एक कारण भेटेल, अशी स्पर्धा नेहमी भरवत जा. आणि खरोखर आम्ही ती भरवणार आहे. भीम्यादाचा सन्मान करायचा आहे, अमोल सर भीमराज जाधव यांचा सन्मान करायचा आहे. भीमदे एक हुशार व्यक्तिमत्व, एक टॅलेंटेड व्यक्तिमत्व, ज्याचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. मुंबई असू दे, गाव असू दे, सगळीकडे त्याचा नावाचा असा गवगव आहे. आणि आपणाला माहित आहे आपलं जे ऑप्शन झालं होतं या बीपीएलचं जेपीएलचं, त्यावेळेस त्याने आपला लॅपटॉप यूज करून आम्हाला हे जे सगळे जे सहकार्य केलं होतं. आज तो कुठे कसाही असू दे, कुठेही लांब असू दे, पण ज्यावेळेस आम्ही हाक मारतो त्यावेळेस तो आमच्याबरोबर उपस्थित असतो. आणि हा आमचा भाऊ सचिन जाधव याचा मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो की आमचा सेक्युलरचा एक सर्वात खंदा कार्यकर्ता प्रतीक जाधव पुढे यायचा आहे आणि पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. ठिकाणी सातत्याने 3 दिवस ज्याने आम्हाला यूट्यूबची ही संपूर्ण जी जबाबदारी होती, अगदी प्रामाणिकपणे सकाळी 9 वाजता आम्ही बोलवले तर 8:30ला येऊन थांबवत होते, आपला सेटअप लावत होते. या मंडपाखाली बसून ऊन लागतंय, भूक लागतंय याची पर्वा न करता त्यांनी आम्हाला 3 दिवस सातत्याने सहकार्य केलं. आणि म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही पुष्प देऊन त्यांना इथे सन्मानित करतोय. मी विनंती करतो की या ठिकाणी प्रफुल्ल पुढे यायचं आहे आणि आपल्या या सरांचं सुद्धा स्वागत करायचंय.
हे लॅपटॉपवर हा सगळा वृत्तांत ते तयार करत होते. मात्र उन्हामध्ये बसून ज्यांनी कॅमेरा प्रत्येक खेळाडूची हालचाल प्रत्येक खेळाडूचा जो काय क्षण असेल तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं ज्यांनी काम केलंय ते आमचे कॅमेरामॅन दादा. खरी किमयात याची असते, जो कॅमेरा कुठं फोकस करायचा आहे, किती झूम करायचा आहे, किती टॅली करायची आहे, हे सर्व ज्याला कळतं तो आमचा हा कॅमेरामॅन दादा पुढे यायचा आहे आणि आमच्याकडून एक पुष्प स्वीकारायचं आहे आणि मी स्वतः तुम्हाला सन्मानित करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मंचावर असलेले आमच्या वाडीतील ज्येष्ठ आणि त्रिशा 11 ज्या संघाची जर्सी आमच्या अंगावर माझ्या अंगावर आहे, श्रीकांतच्या अंगावर आहे, अशा संघाचे मालक अमर जाधव यांचे वडील आयुष्यमान अमर बालकृष्ण दावजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी मंचावर आहेत. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो भीमराज जाधव यांना. आपण पुष्प देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. ते पण करतो. यायचंय मयूरभाई पुढे यायचंय. मी सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतोय रोहन शेट्टी. आपण पुढे यायचंय आणि यांना सन्मानित करायचंय पुष्प देऊन. तुम्ही पण यायचंय, तुम्ही पण पुढे यायचंय. परंतु ब्लूबर्ड कलजोंडी या संघाचे मालक अमोल पवार आणि वैभव पवार आपण पुढे यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि मी विनंती करतो या ठिकाणी रुपेश जाधव. दरम्यान पुढचा प्रीतम आयरेच ना प्रीतम कांबळे सॉरी प्रीतम मालकाने पुढे यायचंय आणि इथं आता वेळ नाही काढायचा. प्रत्येकाने देत जा फुलं. टाळ्या वाजवायच्या जोरदार प्रीतम साठी. चौथी टीम कोण ब्लूबर्ड झालं, आरकेचं झालं, लॉर्ड बुद्धाचं झालंय, त्रिशाचं पण झालंय. दरम्यान या ठिकाणी एक अजून महत्वाचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे या स्पर्धेला सातत्याने 3 दिवस आमचा खरोखर एक जीवाभावाचा मित्र आहे. ती स्पर्धा कोणाची असो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असू दे पण दिवसभर आम्ही हे मंडप करेपर्यंत ग्राउंडची तयारी करेपर्यंत अगदी आखणी करेपर्यंत ज्याने आम्हाला खरोखर एक मोलाची साथ दिली आहे तो म्हणजे आमचा प्रथमेश गव्हाणकर आमचा भाऊ आहे. आणि मी सन्मानित करतो की त्याला एक नाही तर 2 फुलं द्यायची आहेत आणि ती फुलं देण्यासाठी मी विनंती करतो की श्रीकांत आपण पुढे यायचं आणि प्रथमेशला सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रथमेशसाठी. भावाने 3 दिवस आपल्याला व्यवस्था करत होतो आणि हे जेवण व्यवस्था करत असताना आपलं घरचं काम सांभाळून या मुलांना जवळजवळ 150 लोकांचं जेवण सतत 3 दिवस बनवण्याचं काम आमच्या वाडीतील काही महिलांनी केलंय. आज इथं ते उपस्थित नाही आहेत पण त्यांचा नामोल्लेख करणं खरोखर आम्ही आद्य कर्तव्य समजतो कारण का त्यांनी स्वतःचं घरातलं काम सांभाळून येऊन इथं पुन्हा 150 लोकांचं जेवण करून ते भांडी वगैरे घासून पुन्हा रिटर्न जाण्याचं काम. आणि ही सर्व नावं मी घेत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने मी नाव घेतोय वृषाली श्रीकांत जाधव, कंगना कैलास जाधव, वैशाली नाही त्याची म्हणलं ना वैशाली जाधव, त्याचप्रमाणे अमृता जाधव, ऋतुजा जाधव, अजून
मानसी जाधव, वर्षा पवार, अजून ह्या सगळ्या महिलांनी खरोखर आम्हाला ते आमच्या शेजारी, मैदानचे शेजारी, आमच्या वाडीचे सुद्धा शेजारी कवटेकर काका यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. जर इथं असतील उपस्थित त्यांनी पुढे यायचं आहे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत आमचं पुष्प 100% पोहोचणार आहे. पुढे यायचं आहे सर. त्याचप्रमाणे हे जे आम्ही ज्या क्रीडांगणावर हा खेळ साजरा केला, ही स्पर्धा आयोजित केली, आज ती पूर्णत्वाकडे वळते आणि हे सगळं करण्यासाठी हे जे क्रीडांगण ज्यांनी उपलब्ध करून दिलंय ते ग्रामविकास मंडळ वाटत मिरवणे या मंडळाची ही या संस्थेचं हे मैदान आहे. आणि आमचं ठरलेलं असतं की आम्ही स्पर्धा भरवतोय, निमकर सरांना फोन करायचा, निमकर सर सांगणार ओके तुम्ही फक्त एक अर्ज द्या, आम्ही एक अर्ज दिला की आमची स्पर्धा पूर्ण होते. आणि म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी नामोल्लेख करून शब्दसुमनाने स्वागत करतोय. कवटेकर काका जर आले असतील तर पुढे यायचं. दरम्यान या ठिकाणी जर कुठल्या मान्यवराचं किंवा कुठल्या एखाद्या सहकार्याचं या ठिकाणी नामोल्लेख करायचा राहून गेला असेल तर मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्यांचं शाब्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी कवटेकर काकांना पुष्प देण्यासाठी विनंती करतो की सागर पवार आपण पुढे यायचं आहे आणि कवटेकर काकांना सन्मानित करायचं आहे. ते सातत्याने स्पर्धा आम्ही केव्हाही भरवलं तरी लाईटला पाण्याला नाही म्हणत नाहीत, त्यांचं योगदान खूप मोठं असतं. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ आपण सर्वच लोकांचा या ठिकाणी शाब्दिक इथं स्वागत केलेलं आहे. आता आपण मुख्य प्रवाहाकडे वळतोय आणि हे सगळं करण्यासाठी मला साथ करतील भीमराज जाधव. नंतर सांगत जाऊया ना, आधी हे करूया ना, आधी रिवर्स घेऊया ना. आता काय, आता देणगीदारांची नाव वगैरे काय सांगायचे? मग वाच ना फटाफट. दोनच मिनिटं मित्रांनो. आपली जी स्पर्धा ही प्रथम स्पर्धा आहे आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण पहिल्यांदाच भरवली आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आपल्याला आहे ना जे आर्थिक सहाय्य होतं, ज्यांनी आर्थिक सहाय्य देखील आपल्याला सर्वांनी केलंय त्यांची मी नावं घेतो. आपण सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला द्वितीय पारितोषिक दिलं होतं ते आपल्या समोर असलेले प्रकाशजी पवार माझे अध्यक्ष तालुक्याचे त्यांनी दिले आहे, त्यांचे आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर सुरेश सुर्वे सर यांनी आम्हाला 2500 रुपये देणगी दिली. त्यानंतर प्रदीप वागोदे सर आहेत त्यांनी 1000 रुपये दिले. अनिल पवार सर यांनी 500 रुपये दिले. त्यानंतर भीम युवा पांतर यांनी आम्हाला 5000 रुपये देणगी दिली आहे. त्यानंतर प्रकाश भागुराम पवार यांनी देखील आम्हाला 5000 रुपये दिलेत. अंजली कांबळे मॅडम सरपंच आहेत चापेरीच्या, त्यांनी देखील 5000 रुपये दिले. नंतर सुधीर जाधव आहेत त्यांनी आम्हाला 1000 रुपये दिले. RD सावंत आहेत या ठिकाणी त्यांनी देखील आम्हाला 500 रुपये देणगी दिली आहे. त्यानंतर विकी सावंत डॉक्टर यांनी देखील आम्हाला 2000 रुपये देणगी दिली आहे. रुंजल श्रीकांत जाधव यांच्याकडून 1000 रुपये. साजिद शेखासन यांच्याकडून 5000 रुपये. सुयश चव्हाण सर यांच्याकडून 500 रुपये. सुभाष मोहिते यांच्याकडून 1000 रुपये. महेंद्र पवार सैतवडे यांच्याकडून 1000 रुपये. हरेंद्र पवार यांच्याकडून 500 रुपये. अनिकेत पवार 1000 रुपये. पुष्पराज पवार यांच्याकडून 4000 रुपये आणि डॉक्टर पानगले सर यांच्याकडून 5000 रुपये असे आपल्याला आर्थिक सहाय्य या देखील या टुर्नामेंटला मिळालं आहे. आम्ही सेक्युलर ब्लू पॅन्थर यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रम कैलासजी जाधव.
दरम्यान या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे वळतोय आपण. तत्पूर्वी एक सूचना करतो की या ठिकाणी जे प्रमुख बक्षीस आहेत, मुख्य बक्षीस आहेत, ती इथं फक्त एक फॉर्मॅलिटीज म्हणून तुमच्यापर्यंत आता इथं बक्षीस वितरण होतील आणि ते पुन्हा आम्ही इथं कलेक्ट करणार आहे. कारण का आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त सहकार्य केलंय आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण ती स्पर्धा भरवतोय. त्यांचं सर्वांचं असं मत आहे की एवढी आपण तालुकास्तरीय चांगली मोठी स्पर्धा भरवलेली आणि स्पर्धा इथे फक्त आपल्या 5-6 लोकांच्या समोर फक्त त्यांचं गुणगौरव होतोय, तर हे आपल्या मोठ्या मंचावर झालं पाहिजे. 14 एप्रिलला ज्यावेळेस सभा होईल संध्याकाळी 7:30ला, त्यावेळेस ती मुख्य बक्षीस आहे ती तिथे वितरित केली जातील. इथं आज तुम्हाला फक्त एक फॉर्मॅलिटीज म्हणून या बक्षीस इथे दिली जातील. तुम्ही फोटो सेशन वगैरे केल्यानंतर पुन्हा ह्या ट्रॉफ्या तुम्ही आम्हाला द्यायच्या आहे आणि उद्या संध्याकाळी 7-7:30 वाजता 22 खेडी संघटनेच्या मुख्य मंचावर ही बक्षिसं पुन्हा तुम्हाला लाखो लोकांच्या समोर वितरित केली जातील. याची सूचना आपण तुम्हाला देतोय. मगाशी सुद्धा दिली होती, आता पुन्हा देतोय. दरम्यान या ठिकाणी आपण आता बक्षीस वितरणाकडे वळतोय. तर या ठिकाणी पहिला जो आता अंतिम सामना झाला, जो मेगा फायनल झाली, तो सामना झाला होता ब्लू बर्ड कलजोंडी वर्सेस त्रिशा 11 वाटत या संघांमध्ये आणि हा सामना खूप मेहनतीने ब्लू बर्ड कलजोंडी संघाने जिंकलाय आणि तो सामन्याचा सामनावीर ठरला होता अमोल पवार. त्याने या सामन्यामध्ये 24 धावा केल्या होत्या आणि त्याच्या खरोखर एक चांगले फलंदाज म्हणून सुद्धा त्याचं एक नाव लौकिक आहे. मी विनंती करतो की अमोल पुढे यायचं आहे आणि जाधव सरांना मी विनंती करतो की आपण अमोलला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं. त्या क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव निर्माण केलंय अशी ही जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामधलं क्षेत्ररक्षण हे एक चांगलं क्षेत्र आहे. कारण की क्षेत्ररक्षक नसेल तर धावा कोण रोखणार आणि गोलंदाजाला पण महत्व नसतो. कारण का क्षेत्ररक्षकामुळेच गोलंदाजाला महत्व असतो आणि हा क्षेत्ररक्षक निवडला जातोय त्रिशा 11चा पियुष पवार. आपण पुढे यायचं आहे. मी सन्मानित त्याला करण्यासाठी विनंती करतो की या ठिकाणी RD सावंत साहेब आपण त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. क्षेत्ररक्षक पियुष पवार. धारदार गोलंदाजीचं प्रेक्षकाने इथे आपल्याला लोकांसमोर सादर केलं. तो बेस्ट गोलंदाज संपूर्ण मालिकेमध्ये ज्याने गोलंदाजीने चांगली लोकांच्या मनामध्ये छाप निर्माण केली असा हा बेस्ट गोलंदाज जो निवडला गेलाय तो ब्लू बर्डचा हर्षल पुढे यायचं आहे. हर्षल कांबळे मी सन्मानित करण्यासाठी त्यांना विनंती करतो की पवार सर, माननीय पवार सर, प्रकाशजी पवार सर, आपण त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. यानंतर ज्याने आपली फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी योगदान दिलं, अंतिम सामन्यापर्यंत ज्याने आपल्या संघाला पोहोचवलं, त्याची फलंदाजी आपण प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्याने एक उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलं आणि हा असा बेस्ट फलंदाज आम्ही जो निवडलाय तो त्रिशा 11चा श्रीकांत जाधव.
मी विनंती करतो की या ठिकाणी आयरे सर आपण त्यांना चषक द्यायचा आहे आणि सन्मानित करायचं आहे. पारितोषिक मिळावं अशी अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी तो आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो असतो मालिकावीर ठरतो. त्या ज्या संपूर्ण मालिकेमध्ये जो आपल्या मेहनतीने आपलं वर्चस्व पणाला लावतो आणि जो त्याचा बेस्ट देऊन उत्कृष्ट कामगिरी करतो तो या मालिकेचा मालिकावीर ठरतो. सांगा कोण असू शकतो? कोणाला वाटतं कोण असू शकतो? अजून कोणाला काय डाऊट आहे काय? नाही ना? 100%. कारण का मगाशीच मी सुरुवातीला बाईट देतानाच बोललो होतो की सुमित समोर हारायला पण मजा वाटेल मला. कारण का अशा प्रतिस्पर्धेकडनं हारायचं की ते हारल्यावर लाज नाही वाटली पाहिजे. मगाशी सर मी बोललो होतो बाईट देताना आणि खरोखर सुमित सारखा फलंदाज आमच्या या पंचक्रोशीत आहे याचा आम्हाला सातत्याने अभिमान वाटतो. सुमित तुझ्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांकडून आणि हा संपूर्ण मान्यवरांच्या वतीने तुला या मालिकावीराची ट्रॉफी मिळणार आहे. पुढे यायचं आहे. मालिकावीराची पारितोषिक मिळवलेत त्याच्यामध्ये याला एक बाईक सुद्धा मिळाली सर. खरोखर बाईक सुद्धा आपल्याला लोन घेऊन घ्यावी लागते. माझ्यासारख्या माणसाला पण तीच परिस्थिती आहे पण आज त्याला खेळाच्या माध्यमातून बाईक भेटते म्हणजे विचार करा खेळ आपला टेनिस क्रिकेट किती पुढे गेलाय. आपण जो मुख्य बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तो असणार आहे मुख्य 4 संघांची पारितोषिक आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी खरोखर चांगली कामगिरी करत आपल्या संघाला क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचवलं आणि अपयश आलं असलं तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे लहानपणापासून शिकलोय. पण जिंकणं म्हणजे काय याची व्याख्या की जिंकणं म्हणजे प्रथमच येणं असं नाही होत तर पहिल्यापेक्षा या वेळेला काहीतरी वेगळं करणे एक नवीन काहीतरी करणे ह्याला सुद्धा जिंकलं असंच म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी या स्पर्धेचा जो 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते लॉर्ड बुद्धा सैतवडे संघाला आणि मी त्यांना ते चषक देण्यासाठी आमंत्रित करतो. सर्व मान्यवरांनीच द्यायचं ह्या सर्व मान्यवरांनीच ही प्रमुख चषक द्यायचे आहेत. या सर्व संघ मालक या आपले सर्व संघ खेळाडू या. दिलं या ठिकाणी हे जे पारितोषिक आहेत काय रे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आर्थिक बक्षीस आहे जे 10,000 रुपये 10,134 रुपये हे 22 खेळी संघटनेच्या महिला मंडळीने आम्हाला दिलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते 22 खेळी संघटनेच्या महिला मंडळीने. त्यानंतर या ठिकाणी 3य क्रमांक ठरलेला सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी आरके स्पोर्ट ह्या संघाने सुद्धा पुढे यायचं आहे. हा चषक जरी आमचा सेक्युलर ब्लू पॅन्थरच्या वतीने असला तरी त्याच्या मागचं जे आर्थिक वितरण आहे जो 12,134 रुपये ते माननीय प्रकाशजी पवार साहेब यांनी दिलेले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होते. सगळ्यांना एकत्र जाऊ.
दरम्यान या ठिकाणी दुसरं आणि पहिलं पारितोषिक घोषित करण्याआधी मी एक सूचना करतोय, एक विनंती करतोय की ही स्पर्धा ज्या महामानवाच्या जयंतीसाठी आपण भरवलेली आहे, उद्या आज थोड्या क्षणात ती जयंती आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे, आपण त्याची आतुरतेने वाट पाहतोय। हे बक्षीस वितरण झालं की या ठिकाणी सर्वांनी तो जल्लोष साजरा करायचा आहे। 10-15 मिनिटं का होईना या ठिकाणी मैदानावर सर्वांनी नाचून आनंद व्यक्त करून इथून जायचंय, सूचना आहे माझी। आणि उद्या रॅली आहे, उद्या रॅलीचं आयोजन आहे आपल्या 22 खेडी बौद्धजन संघ वाटेद यांच्याकडून, तर सर्वांनी आपण सहकार्य करायचंय आणि या रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय। त्यानंतर या ठिकाणचा उपविजेता जो ठरलाय तो त्रिशा 11 वाटत या ह्या संघाच्या सर्व खेळाडूंनी कर्णधारांनी पुढे यायचं आहे, संघ मालकांनी पुढे यायचं आहे। जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी, कारण का खूप पहिल्या दिवसाचा हा टॉपर संघ आहे। त्रिशा 11 वाटत यानंतर या स्पर्धेचा अंतिम विजेता ब्लू बर्ड करण्यासाठी जोरदार टाळ्या होते। आणि मी प्रकाशजी पवार आणि त्यांचे यांना विनंती करेन की आपल्या हस्ते या ब्लू बर्ड संघाला आपण हा चषक प्रदान करायचा आहे। सगळे ब्लू बर्ड संघाचे सर्व खेळाडू हे समोर यायचे। यामध्ये ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमागे हे पारितोषिक दिले आपल्याला, त्यामध्ये 22 खेडी बौद्धजन संघ वाटत खंडा यांच्याकडून आपल्याला हे प्रथम द्वितीय त्याचप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रकाशजी पवार घेतले यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्वांनी जरा 2 मिनिटं थांबायचं, लक्ष द्यायचंय, 2 मिनिटं। एक राहिलं बक्षीस मॅन ऑफ द मॅच। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या अखिल मानवाच्या उच्च आदर्शांना विनम्र अभिवादन। या ठिकाणी सेक्युलर ब्ल्यू पॅन्थर 22 खेडे अंतर्गत युवा संघटक आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय बौद्ध समाज क्रिकेट स्पर्धा जय भीम प्रीमियर लीग 2025 भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 11 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याचा या ठिकाणी आज समारोपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित जाधव सर, RD सावंत साहेब, त्याचप्रमाणे संजय आयरे साहेब, या ठिकाणी सुरेश मोहिते सर, डॉक्टर विकी, डॉक्टर मयुरेश आणि या संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं ते संपूर्ण युवक आणि ज्यांनी या संघामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला ते त्याचे सर्व प्रमुख, सर्वांना या ठिकाणी प्रथमतः जय भीम करतो। या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे या युवकाने या
स्पर्धांचं आयोजन केलं आणि ते यशस्वी करून सुद्धा दाखवलं आहे. आणि म्हणून मी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या वतीने या सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. वेळ खूप झालेला आहे तरीसुद्धा या ठिकाणी सर्व युवकांना एक अशा प्रकारचं फक्त क्रिकेट किंवा खेळांच्या माध्यमातून जाण्यापेक्षा सामाजिक, धार्मिक, शैक्षणिकसुद्धा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगतिशील आपण कसं होऊ किंवा पुढे कसं जाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा, या माध्यमातून आपण पुढे जायचं आहे. आणि अतिशय उत्तम प्रकारे या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी मी आज शेवटच्या या समारोपीय कार्यक्रमाला आलो असलो तरीसुद्धा जाधव सरांनी अतिशय तो या संपूर्ण टीमचं नेतृत्व जरी उपस्थित नसले तरीसुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे, त्या सर्वांचं या ठिकाणी खूप मोलाचं असं सहकार्य आहे. ज्यांनी या ठिकाणी बक्षिसं या स्पर्धांसाठी दिलेलं आहे त्यांचंसुद्धा फार मोठं मोलाचं सहकार्य आहे. अशाच प्रकारचं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपण जी नोकरी करतो त्याच्यामधून आपण 20% समाजासाठी काहीतरी देणं आहे ते दिलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे ज्यांनी अशा प्रकारचं योगदान दिलं आहे त्या सर्वांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या संपूर्ण टीमला आणि जे आयोजक आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. मी आमच्या सेक्युलर ब्लू पॅन्थर 22 केडी अंतर्गत युवा संघटन यांच्याकडून आपले सर्वांचे मान्यवरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर करतो. यानंतर आपण उद्याच्या रॅलीला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं. मी सर्वांना विनंती करतो की आपण रॅलीसाठी उद्याच्या रॅलीसाठी आणि उद्याची 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा. आपल्या सर्वांना या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 134व्या जयंती निमित्ताने आपण सर्व उद्या या ठिकाणी खंडा बौद्ध विहार या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे. आणि वाटत चाफेर यांच्याकडून नाटक सर्वांना एक निमंत्रण आहे. उद्या सकाळी 11 वाजता आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर पवार गुरुजींच्या त्या गाळ्यामध्ये ॲडव्होकेट प्रतिभा पवार मॅडम ते नको त्याच्यात नको ॲडव्होकेट पवार मॅडम त्यांनी तिथे आपलं ऑफिस सुरू केलेलं आहे. नोटरी आणि कोर्टाच्या संबंधित जे काय असेल ते त्या तिथे सुरू करतात. त्या रत्नागिरीतल्या आहेत आणि तिथे सुरू करतायत. उद्या 11 वाजता त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा त्यांचं ऑफिस पाहायचं असेल तर 11 वाजता आपली पूजा होईल, त्यावेळेला आपण उपस्थित राहा असं एक निमंत्रण आहे. पुन्हा एकदा सेक्युलर ब्लू पॅन्थर यांच्या वतीने 8 संघ मालक